नमस्कार, मी प्रसाद देशमुख आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण. मणिपूर अखेर देशाच्या सार्वजनिक चर्चाविश्वात ठळकपणे आलंच. अगदी देशाच्या पंतप्रधानांनाही काहीतरी बोलावं लागलं आणि सर्वोच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली. 3 महिने जळत असलेल्या आपल्याच देशातील एका राज्याकडे असं लक्ष वेधण्यासाठी जी घटना कारणीभूत ठरली ती मात्र भयावह आहे, लज्जास्पद आहे. मणिपूर राज्याची सूत्र सांभाळणाऱ्यांसाठी आणि देशाची सूत्र सांभाळणाऱ्यांसाठीही हा काळा डाग आहे, लांछन आहे. 2 महिलांना एक जमाव खेचून घेतो, तोही पोलिसांकडून. त्याला विरोध करणाऱ्या महिलांच्या नातेवाईकांचा जागेवरच बळी घेतला जातो आणि हे सगळं थांबवायची ज्यांची जबाबदारी ते पोलीस चक्क गायब होतात आणि जमाव त्या महिलांना विवस्त्र करून गावातून फिरवतो, त्यांच्यावर अत्याचार होतो. हे सगळं संवेदनशीलता गोठल्याचं लक्षण आहे. त्याहूनही अधिक संतापाचं आहे ते असलं भयनाट्य सोसणाऱ्यांच्या तक्रारीकडे झालेलं दुर्लक्ष. त्यावर मुजोरीनं मणिपुरात तर शेकडो FIR दाखल होतात असे तारे तोडणारे तिथले मुख्यमंत्री. या गृहस्थांना अजून पदावर ठेवलंच कसं, असाच खरं तर प्रश्न आहे. एकतर आपल्या राज्यात महिलांची वांशिक संघर्षातून अशी विटंबना होत असेल तर जनाची नाही तर मनाची बाळगून पद सोडायला हवं. ते सोडतच नसतील तर ज्यांनी त्यांना तिथं बसवलं त्या दिल्लीतल्या सर्व शक्तिमान सत्ताधाऱ्यांनी त्यांना दूर करायला हवं. मात्र आपलं कधी चुकतं हे मान्य नसलेलं अहममान्य नेतृत्व असेल तर अशा अत्यंत घृणास्पद प्रसंगातही राजकीय नरेटिव्ह कसं बनवायचं हे सुचतं. एकमुखानं देश या घटनेचा निषेध आणि ते घडवणाऱ्यांवर कारवाईची भूमिका घेत नसेल तर काहीतरी गंभीर बिघडलंय. ते बिघडत जाण्यात आपल्या राजकीय पोळ्या शेकताना ज्या प्रकारचं वातावरण देशात तयार केलं त्याची निदान आपल्यापुरती तरी लोह वज्र पुरुष बनून फिरणारे दखल घेणार का, हा प्रश्न आहे. तिथं निराशाच पदरी पडते. याचं कारण व्यथा समजण्यापेक्षा त्यातून राजकीय लाभ हानीची गणितं मांडली जात आहेत. प्रचार आणि कारभार यातला फरक सुटला की जे होतं ते मणिपूरच्या निमित्तानं दिसू लागतंय. मणिपुरातील 2 महिलांवरील नृशंस अत्याचाराचे तपशील आता पुरेसे बाहेर आलेत. ते बाहेर यायला 2-2.5 महिने गेले. इथंच खरं तर सरकार नावाची चीज करते काय, त्याची सारी यंत्रणा, सारा गुप्तचर विभाग, मणिपूर आणि केंद्रातलं गृह खातं काय करतं असेच प्रश्न उपस्थित करणारे. महिलांची विटंबना हा संघर्षग्रस्त भागात सुडाचा भाग बनतो. त्याचा हत्यारासारखा वापर होतो. यात तसं नवं काही नाही. मुद्दा जे डबल इंजिन सरकारची भलावणा करणारे सत्तेत खुर्च्या उभवतायत त्यांना आपल्याच घोषणांची तरी आठवण आहे का? बहुत हुआ नारी परवार, अब की बार मोदी सरकार असा नारा देत सत्तेत आलेल्या आणि 9 वर्ष सत्तेत असलेल्या सरकारला आता या प्रकारची अन्य कोणाकडे बोट दाखवायची सोय उरली नाही. हे ढळढळीतपणे यात सरकारचं अपयश आहे. हे सरकार सत्तेत येण्यापूर्वी जर देशातील कोणत्याही अधम कृत्याची जबाबदारी दिल्लीतील सत्ताधीशांवर असेल तर ती मोदी सत्तेत असल्यानं बदलायची कारण नाही. 9 वर्षानंतरही यत्र नार्यस्तु पूजते म्हणून गोडवे गाणाऱ्यांना आपल्या सत्तेत बुडाशी काय जळतं हे 2.5 महिने कळत नसेल तर प्रश्न विचारले जाणार आणि विचारलेच पाहिजेत. मतदान कोणाला केलं आणि नेता कोण आवडतो या पलीकडे जाऊन या भयानक प्रकारासाठी प्रश्न विचारले पाहिजेत. मात्र प्रत्यक्षात यावरही सोयीच्या राजकीय दृष्टिकोनाचाच प्रभाव व्यक्त होताना दिसतो. इथंच देशातलं गाडं बिघडलंय. इतकं सरळ दुभंगलेलं चर्चा विश्व देशात कधीच नव्हतं. मणिपूर सारख्या एखाद्या राज्यात सर्व प्रकारच्या यंत्रणा कशा अस्तित्वहीन आणि कणाहीन बनतायत याचं उदाहरण बनतंय. मैतेई आणि कुकी या जमातीतील तणाव वांशिक दंगली आणि युद्धात बदललाय. मणिपूर हे दीर्घकाळ अस्वस्थता असलेलं राज्य आहे हे खरंय. मात्र सध्याचा हिंसाचार घडत असताना राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत राहिलं आणि केंद्र सरकार कारण काहीही असलं तरी याकडे दुर्लक्ष करत राहिलं. यातून मणिपुरात हे 2 समाज एकत्र राहणं जवळपास अशक्य बनेल असं वातावरण तयार झालं. या तणावाला सुरुवात झाली त्यानंतर उभय बाजूंनी दुसऱ्या समाजातील लोकांना लक्ष केलं जात होतं. म्हणजे घरं जाळणं, प्रार्थनास्थळांची मोडतोड करणं, दुसऱ्या जमातीच्या लोकांना ठार करणं असं सारं काही सुरू झालं. यातून राज्याची सरळ फाळणी झालीये. 2 महिन्यांपूर्वीच मैतेय बहुल असलेल्या खोऱ्यात कुणी कुकी राहायला तयार होत नाही आणि तसंच कुकींचं वर्चस्व असलेल्या डोंगराळ भागातून मैतेई राहायला तयार नाहीत अशी अवस्था आली होती. इतका वखार तयार होतो तेव्हा तातडीनं हालचाली करण्याची गरज असते. मात्र त्या झाल्या नाहीत. यातून वाढत चाललेला द्वेष आता किमान माणुसकीचाही बळी घेतोय.
याच राज्यातील सर्व कुकी आमदारांनी आता आम्हाला मैतेईसोबत राज्यात राहायचं नाही असा पवित्रा घेतला होता. यात भाजपचे कुकी आमदारही होते. दोन्ही बाजूंनी सशस्त्र गट हिंसाचारात उतरलेत. सीमावर्ती भागात या गटांकडे इतकी हत्यारं येतात कशी, हा आणखीन एक प्रश्न. तिथे यंत्रणा कोलमडल्याचा आणखीन एक पुरावा तयार होतो. दोन्ही बाजूंच्या जमावाकडे हत्यारं कशी आली याची अनेक कारणं सांगितली जातात. एकतर राज्यातील पोलीस खातं दुभंगलंय. दंगलखोर कोणत्या वंशाचे यावर कारवाई करायची की दुर्लक्ष करायचं हे ठरू लागलं तर यंत्रणेला अर्थ उरत नाही. हेच मणिपुरात घडतंय. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं काढून घेतल्याचं सांगितलं जातं. अशी हत्यारं दंगलखोरांच्या हाती पडावीत यात पोलिसांनीच सहाय्य केल्याचा आरोपही केला जातो. यासोबतच मणिपूर हे सीमेवरचं राज्य आहे आणि तिथं अतिरेकी प्रवृत्तींना बळ देण्याचा प्रयोग होऊ शकतात. मोठ्या प्रमाणात सीमेपलीकडून खास करून म्यानमारमधील बंदुका आणि अन्य हत्यारं मणिपुरात पोहोचल्याचं सांगितलं जातं. म्यानमारमधील सशस्त्र गट कुकी समुदायाला मदत करतायत आणि त्यांचा मैतेई विरोधात हिंसेसाठी वापर होतोय असा मैतेईंचा आक्षेप आहे. म्यानमारमधून 22 आणि 23 जुलैला 718 घुसखोर राज्यात आल्याची माहिती आसाम रायफल्सनं दिली आणि ते कसे घुसले अशी विचारणा राज्याच्या गृह खात्यानं केली. आधीच या राज्यात म्यानमारमधून स्थलांतरित आलेत. मुद्दा असा की इतक्या संघर्षग्रस्त भागात खुलेआम घुसखोरी होते आणि घुसखोरांविषयी अत्यंत कठोर वगैरे असलेले केंद्रातले सरकार त्यावर काही उपाय करत नाही. 2 महिलांवरील अत्याचारानं हिंसाचारातील अस्वस्थ करणारं वास्तव समोर आलं. मात्र हिंसेच्या कित्येक घटना तिथे झाल्या असल्याची शक्यता उघड आहे. इंटरनेटवरील बंदीमुळे या घटनांची माहिती बाहेरच्या जगाला समजली नाही. अक्षरशः हजारो गुन्हे दाखल झालेत. मात्र त्यावर कारवाई कधी होणार हा प्रश्नच आहे. 2 कुकी महिलांवरील अत्याचाराच्या प्रकारानंतर महिन्यानं त्याविषयी गुन्हा नोंद झाला. मात्र ते जगासमोर येईपर्यंत कारवाई झाली नव्हती. त्याची मुख्यमंत्र्यांना खबरबातही नव्हती. या साऱ्या हिंसाचारात शेकडो जणांचा बळी गेलाय. 50,000 बेघर लोक लष्कराच्या तात्पुरत्या निवाऱ्यात राहतायत. गावागावातून घरदारं उद्ध्वस्त केली गेली आहेत. प्रार्थना स्थळांचा विध्वंस केलाय. यावर कसलंही नियंत्रण मिळवता आलेलं नाही. याहून यंत्रणा कोलमडणं वेगळं काय असू शकतं? यातील अल्पांशानं जरी भाजपेतर पक्षांचा सरकार असलेल्या राज्यात घडलं असलं तर कोण हंगामा झाला असता आणि त्या सरकारलाही जबाबदार धरलं गेलं नसतं का? मग इथं मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर इतकी मेहरबानी कशासाठी? याचं कारणही भाजपच्या राजकीय शैलीत शोधता येईल. कारभारातील अपयशासाठी भाजप मुख्यमंत्र्यांना बदलतो असा अलीकडचा इतिहास नाही. मुख्यमंत्री बदलले जातात ते निवडणुकीत त्यांच्या कामगिरीचा त्रास होईल असं वाटतं तेव्हाच. मणिपुरात निवडणुकांना 4 वर्षाचा अवधी आहे. तेव्हा मुख्यमंत्री बदलून आपल्या पक्षाच्या सरकारचं काही चुकलं असेल हे कशासाठी मान्य करायचं असा मुद्दा असू शकतो. मणिपुरातील मैतेई आणि कुकी यांच्यातील संघर्ष खोलवर रुजलाय. या राज्याच्या सीमा म्यानमारला लागून असणं, तिथं चीनला अशांतता राहावी असं वाटणं आणि डोंगराळ भागात जंगलात अंमली पदार्थांचा व्यापार मूळ धरणं अशी अनेक कारणं यासाठी दिली जातात. मात्र तत्कालीन कारण आहे ते मैतेई समाजाची अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी. असा समावेश करावा असं उच्च न्यायालयानेही सुचवलं होतं. मात्र तुलनेत पुढारलेले आणि सुस्थितीत असलेले मैतेई अनुसूचित जमातीत समाविष्ट झाले तर सरकारी नोकऱ्यातील साध्या संध्या त्यांच्याकडे जातील अशी भीती कुकींना वाटते. आपल्या मागणीसाठी मैतेईंनी मोर्चा काढला. त्यावेळी 2 समाजात झटापट झाली. हे प्रकरण आता 2 समाजातील वांशिक युद्धापर्यंत पोहोचलंय. मैतेईंचा रहिवास असलेल्या भागात अवघी 10% शेती योग्य जमीन आहे, तर कुकी राहत असलेल्या डोंगराळ भागात 90% शेती आहे. मणिपुरात डोंगराळ भागातील शेती खरेदी करण्यास मैतेईंना बंदी आहे. हेही 2 समाजातील संघर्षाचं एक कारण आहे. अर्थात त्या बंदीमागे तुलनेत समृद्ध असलेल्या मैतेई समाजातील लोकांकडून आदिवासी कुकींची जमीन मोठ्या प्रमाणात विकत घेतली जाईल आणि ते भूहीन होतील हेही कारण आहे. बिरेन सिंग यांच्या सरकारनं डोंगराळ भागातून अतिक्रमण केल्याचं सांगून कुकींना हटवण्याची मोहीमच राबवली होती. यात देशाबाहेरून आलेल्यांना हटवणं हे कारण असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र यातून बिरेन सिंह यांचं सरकार कुकींच्या विरोधात आहे असंच वातावरण तयार झालं. ताज्या संघर्षात बोगस बातम्यांच्या प्रचारानं भरच टाकली.
फेक न्यूज आणि डीप फेक व्हिडिओ किती भयानक परिणाम घडवू शकतात याचं मणिपूर हे उदाहरण बनलंय. एका मैतेई महिलेवर अत्याचार करून खून केल्याचा एक व्हिडिओ तिथं पसरवला गेला. साहजिकच तो मैतेई समाजात संतापाचा डोंब उसळवणारा होता. पुढे निष्पन्न झालं की हा व्हिडिओ दिल्लीतील घटनेचा होता. त्याचा मणिपूरशी किंवा कोणत्याही मैतेई महिलेशी संबंध नव्हता. हे समोर येईपर्यंत वणवा पेटला होता. मणिपूर तातडीनं शांत करणं हा आता प्राधान्यक्रम असला पाहिजे. अमित शहा यांच्या दौऱ्यानं ते झालं नाही. त्यांनी तयार केलेल्या शांतता समितीवरही ती मैतेई कंड झुकलेली असल्याचा आरोप घेत कुकींनी ती नाकारली होती. दोन समूहात कमालीचा द्वेष तयार झालाय. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टच भूमिका घेणं हे तातडीची गरज बनते. त्यांनी सुमारे 2.5 महिन्यांनी मौन सोडलं आणि तो महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर घडलेल्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला. हे करताना त्यांनी मणिपूर सोबतच राजस्थान, छत्तीसगड मधील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचाही उल्लेख केला. हे समर्थकांसाठी टेम्पलेटच बनलं. माध्यमात असो की संसदेत हा सूर लावला जाऊ लागला. आमच्या राज्यातील महिलांवरील अत्याचार विरोधात तुमच्या राज्यातील महिलांवरील अत्याचार असं अत्यंत विचित्र आणि संवेदनहीन नरेटिव्ह यातून आकाराला येतंय. महिलांवरील अत्याचाराचा ते कुठेही झाले तरी निषेधच केला पाहिजे यात शंका नाही. त्यासाठी कारवाईही तितक्याच त्वरेनं झाले पाहिजे. संबंधित राज्य सरकार कमी पडत असतील तर केंद्रानं पुढाकारही घ्यावा. मात्र मणिपुरात जे घडतंय त्यात दोन समूह नरसंहारावर उतरलेत. तिथं महिलांवरील अत्याचाराचा हत्यारासारखा वापर होतोय. त्याचं गांभीर्य समजून काही कृती करायची की मागच्या काही वर्षात बोकळलेल्या व्हॉट अबाउटिझमचा आसरा घेत ध्रुवीयकरणाचे खेळ लावायचे असा मुद्दा आहे. राजकीय कुरघोडींसाठी मैदान मोकळं असतंच. किमान या प्रकरणात तरी प्रचारापेक्षा कारभाराला महत्व द्यावं.